प्रश्न क्रमांक 113. एका चौरसाकृती शेताचे क्षेत्रफळ 101.1/100 मीटर वर्ग एवढं दिलेलं आहे असल्यास त्याची बाजू काढा. त्याची बाजू आपल्याला काढायची आहे. सुरुवातीला याला सोपं करून घेऊयात. याला सोप्या स्वरूपात लिहायचं असेल त्याला 100ने गुणावं लागतं. अधिक हा 1/100. हे सोपं केलं तर हे 10,101/100 असं मिळतं आहे. आणि याला आपण जर डेसिमल सरकवले पॉईंट तर 101.01 हे आपल्याला मिळतं आहे चौरसाचे क्षेत्रफळ. आणि हे क्षेत्रफळाचं वर्गमूळ आपण काढलं तर आपल्याला त्याची बाजू मिळणार आहे. कारण आपल्याकडे माहिती आहे की चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र जे आहे ते आहे बाजू वर्ग. म्हणून आपण याचं वर्गमूळ काढलं तर आपल्याला त्या बाजूची लेंथ मिळेल. म्हणजे वर्गमुळात 101.01 असं मिळणार आहे. आणि याचं जे वर्गमूळ आहे ते 10.05 असं ॲप्रॉक्सिमेशनमध्ये याचा आन्सर येणार आहे. ॲप्रॉक्सिमेट 10.05 मीटर. म्हणून पर्याय क्रमांक 1 जो आहे तो आपला अचूक पर्याय आहे.